नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमास किचनमध्ये. मित्रांनो, आज आपण एक अशा पद्धतीचं डेझर्ट बनवलेलं आहे. खायला तर खूप टेस्टी आहे, पण तुम्हाला एका पदार्थाची नक्कीच आठवण करून देईल. तो पदार्थ मात्र तुम्हाला आता बनवताच लक्षात येईल आपण कोणता पदार्थ बनवत आहोत. हे डेझर्ट सर्वांनाच आवडेल, शिवाय वेगळी ट्रिक वापरून आपण बनवलेलं आहे आणि काही जुगाडसुद्धा आपण या रेसिपीमध्ये केलेला आहे. तर सर्वात शेवटी तुम्हाला काय जुगाड असणार आहे तो नक्कीच कळणार आहे. मला ही रेसिपी नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला बनवायची आहे तरच तुम्हाला कळेल. त्यामुळे अगदी स्किप न करता तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे, कवळा आहे, त्यामुळे त्याच्यातील मी बिया अजिबात काढला नाही आणि हा भोपळा किसून घ्यायचा आहे. किसल्यानंतर लगेचच गॅसवर एक कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये आपण जवळपास 2 टेबलस्पून तूप घालून घेतलेलं आहे आणि या तुपावर हा किस चांगला भाजून घ्यायचा आहे. किसल्यानंतर लगेचच आपण याचा वापर करायचा आहे. जर जास्त वेळ ठेवला तर किस हा काळा पडू शकतो आणि मी मुद्दामच किसनी मोठ्या आकाराचं जे होल असतं त्याच्यावर किसून घेतलेलं आहे. बारीक जर किसनीवर तुम्ही किसून घेतला तर या भोपळ्याला बऱ्याच प्रमाणात पाणी सुटेल. त्यामुळे किसत असताना तुम्ही थोडंसं मोठ्या आकाराचं किसनी असेल त्याच्यावरच तुम्ही किसून घ्या. आता हा चांगला भाजून घ्यायचा तुपामध्ये आणि याच्यामधील जे स्वतःचं पाणी आहे ते पूर्णपणे काढून टाकायचं म्हणजे ते चांगलं आटलेल आणि हा भोपळा शिजेल स्वतःच्या पाण्यामध्येच. थोडासा मी फूड कलरचा वापर केलेला आहे. आता याच्यामध्ये मी हा भोपळा जवळपास 1 कप होता, त्यामध्ये मी जवळपास 1/3 कप दूध घातलं आणि 1/4 कप साखर घातली आणि आता पूर्णपणे याच्यामधील सर्व पाणी आटूपर्यंत आपण हा चांगला शिजवून घ्यायचं. थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेऊया, कारण आपण मोठा किस केल्यामुळे हा भोपळा व्यवस्थित जाड किस आहे त्यामुळे व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. म्हणून थोडंसं झाकण ठेवून गॅसची आच मध्यम ठेवायची आणि त्याच्यावरच शिजवून घ्यायचे. अधूनमधून हलवून घ्यायचं आहे, कारण आपण साखर घातली आणि त्याच्यामुळे पटकन असं लागू शकतं. म्हणून अधूनमधून हलवत हा भोपळा व्यवस्थित पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने शिजेल. याच्यामध्येच मी 2 टीस्पून वेलची पावडर घालून घेतली. जवळपास आपण हा म्हणजे दुधी भोपळ्याचा जसा हलवा बनवतो त्याच पद्धतीने इथे आपण हा हलवा चांगला शिजवून घेतोय. पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे. पहा, आता आपला हा मऊसूत असा हलवा तयार झालेला आहे. मस्त हा किस छान शिजलेला आहे, याच्यामधील सर्व पाणी आटलेलं आहे. आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवूया. त्यानंतर एक पॅन घ्यायचा आहे. त्या पॅनमध्ये 1 टीस्पून तूप घालून घ्यायचे आणि या तुपावर आपल्याला मी इथे 150 ग्राम मावा घेतलेला आहे आणि हा मावा आपण चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. अगदी घट्ट आहे मावा, त्याचे मी किसून अजिबात घेतला नाही, कारण थोडासा गरम करत असताना तो लगेच पटकन मेल्ट होणार आहे, त्यामुळे मी अजिबात किसला नाही आहे. थोड्या वेळाने पहा हाच मावा कसा आता होईल. याला चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे. थोडंसं कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा. मी सुरुवातीला हलव्यामध्ये मिक्स बरेच जण करतात, त्यामध्ये मी मिक्स केलेला नाही आहे. मी थोडं सेपरेट पद्धत वापरून मी हा हलवा बनवते आणि हा मावासुद्धा आपण अगदी वेगळ्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा मावा पहा लगेच मेल्ट झालेला आहे गरम पॅनमध्ये आणि याच्यामध्ये आपण आधी हलव्यामध्ये आपण 1/4 कप साखर वापरली. आता या माव्यामध्ये आपण 1/4 कप साखर अजून वापरणार आहे, म्हणजे बरोबर आपण या हलव्यामध्ये अर्धा कप साखर आपली गेलेली आहे. 1 कपाला अर्धा कप आपण साखर वापरलेली आहे. हे दोन्ही व्यवस्थित म्हणजे अगदी साखर आणि मावा व्यवस्थित कॅरमलाइज्ड होईपर्यंत शिजवून घ्यायचं, म्हणजे थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा मावा.
आता तुम्ही म्हणाल की आधीच का घातला नाही मावा, तर इथे आपण थोडीशी वेगळी ट्रिक वापरलेली आहे. कारण आपण सुरुवातीला जर हलव्यामध्ये डायरेक्ट मावा टाकला असता तर तो मावा असाच मेल्ट झाला असता आणि मावा जो आपण टाकलेला तो दिसूनसुद्धा आला नसता. त्यासाठी आपण ही वेगळी ट्रिक वापरलेली आहे. मावा चांगला भाजून घ्यायचा. भाजून घेतल्यामुळे काय होतं, थोडासा मावा आणि ह्याच्यामध्ये आपण साखर पण घातली, त्यामुळे मावा थोडासा असा म्हणजे कॅरॅमलाइज झालेला असल्यामुळे थोडंसं त्याला कडकपणा येतो आणि हा मावा थंड झाल्यानंतर आपल्याला घालायचा आहे त्या हलव्यामध्ये. त्यामुळे हा मावा आपला छान दिसून येणार आहे हलव्यामध्ये. पहा, अजून याचा कलर चेंज झालेला नाही आहे. थोडासा ब्राउनिश कलर, थोडासा डार्क म्हणजे गोल्डन कलर आल्यानंतर आपण गॅस बंद करायचे आणि मध्यम आच ठेवूनच आपल्याला हे व्यवस्थित असं पद्धतीने चांगला भाजून घ्यायचा आहे मावा. पहा, आता थोडा थोडा करत कलर या माव्याचा चेंज होत आलेला आहे आणि अजून 1 ते 2 मिनिट ठेवून आपण गॅस बंद करायचे आणि हा मावा पूर्णपणे थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवून देणार आहोत. मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हा मावा साईडला ठेवून देत आहे. त्यानंतर आपण गॅसवर एक छोटं भांडं ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये मी 1 कप फुल क्रीम मिल्क आहे, हे 1 कप आहे. याच्यामध्ये मी व्हिनेगर घातलेलं आहे 1 टीस्पून. थोडंसं दूध उकळत आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये व्हिनेगर वापरायचं आहे. मी आत्ता सुरुवातीला थोडंसं घातलेलं आहे आणि व्हिनेगर घालत असताना डायरेक्ट व्हिनेगर वापरू नका. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करा आणि त्यानंतरच व्हिनेगरचा वापर करा आणि थोडं थोडं करत आपल्याला घालायचं आहे. मी सुरुवातीला थोडं घातलेलं आहे आणि अजून थोड्या वेळाने जसं दूध उकळत येईल तसं आपण हे थोडं थोडं करत व्हिनेगर वापरणार आहे. म्हणजेच याचा आपण छेना बनवून घ्यायचा आहे. एक प्रकारे आपल्याला दूध फाडून घ्यायचं आहे. पहा, आता दुधाला उकळी आलेली आहे आणि दूध पूर्णपणे फाटलं पाहिजे. आता मी थोडं अजून याच्यामध्ये व्हिनेगरचा वापर केला आहे. अजून थोडंसं जसं उकळत येईल ना, अगदी क्लिअर असं पाणी दिसायला चालू होईल आणि जी पूर्णपणे दूध फाटलेलं असेल आणि जो आपल्याला आता छेना मिळणार आहे तो पूर्णपणे अगदी क्लिअर असा असणार आहे आणि पूर्ण पाणी पहा. आणि हे पाणीसुद्धा अजिबात फेकून द्यायचं नाही, कारण ते पाणी पण खूप फायदेशीर असतं. तुम्ही भाज्यांमध्ये वापरू शकता किंवा पीठ मळण्यासाठी सुद्धा या पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे याच्यातील जी पोषण तत्व आहेत दुधातील ती डायरेक्ट टाकून देण्यापेक्षा आपण पीठ मळण्यासाठी वगैरे वापरू शकतो पाणी थंड झाल्यानंतर. पहा, आता पाणी पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे. आता आपण हे एका गाळणीमध्ये काढून घेऊया आणि गाळणीमध्ये काढल्यानंतर लगेचच थंड पाण्याखाली पकडून घ्यायचं आहे. म्हणजे हा जो छेना आहे तो अगदी व्यवस्थित होईल. शिवाय याच्यामध्ये आपण व्हिनेगर जे वापरलं ते पूर्णपणे याच्यामधील आंबटपणा निघून जाईल. आता आपण गॅस बंद करूया आणि हा चाळणीवर ठेवून देऊया. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लगेचच आपण याच्यामध्ये थंड पाणी ओतून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामधील जो आंबटपणा आहे व्हिनेगरमुळे तो पूर्णपणे निघून जाईल. आता याला नितळून ठेवायचं आहे. आता हा हलवा पहा आपला एकदम ड्राय झालेला आहे, मस्त थंड देखील झालेला आहे. शिवाय आपलं हे जे मिश्रण आहे माव्याचं ते सुद्धा छान थंड झालेलं आहे. ते आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थंड करूनच मिक्स करायचं आहे. हलवासुद्धा थंड झालेला आहे आणि आपलं जे मावा आपण मिक्स करून घेतला साखरेमध्ये तो सुद्धा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असंच थोड्या वेळ आपण ठेवून देऊया, कारण याच्या पुढची आपली जी प्रोसेस आहे ती आपल्याला पाहायची आहे. आता आपण इथे एक बाउल घेतला. या बाउलमध्ये जो आपण छेना तयार केला होता म्हणजेच पनीर, ते पनीर आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये मी मिल्क पावडरचा वापर करणार आहे. त्यासाठी मी इथे हे 10 रुपयाचे पॅकेट्स मिळतात मार्केटमध्ये, तेच मी वापरलेले आहेत. मी जवळपास याच्यामध्ये 2 पॅकेट्सचा वापर करणार आहे आणि ही साखर मी बारीक पावडर केलेली आहे मिक्सरमधून, ती 1 टेबलस्पून याच्यामध्ये घालून घेते आहे.
त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं हे सर्व मिश्रण अगदी छान पूर्ण एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. इथे मी सुरुवातीला एक मिल्क पावडरचं पॅकेट वापरलेलं होतं. आता दुसरं मिल्क पावडरचं पॅकेटसुद्धा मी यावेळी वापरणार आहे. पहा, आता हे विस्करच्या मदतीने थोडंफार आपण फेटून घेतलं मिक्स करण्यासाठी. त्यानंतर आपण चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी आपण अजून मिल्क पावडर म्हणजेच आपली ही सेकंड पॅकेट मिल्क पावडरचं आपण याच्यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर मस्त चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित एकजीव फेटून घेऊया आणि हे मिश्रण एकजीव असं फेटून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपण केकसाठी पायपिंग बॅग असतात त्याच्यामध्ये हे मिश्रण मी भरून घेणार आहे. मस्त असं हे छान झालेलं आहे, क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे आणि टेस्टसुद्धा खूप छान झाली. आता हे आपण एका कोनमध्ये भरणार आहोत. आणि जुगाड मी म्हटलं होतं ना सुरुवातीला काय आपण जुगाड केला या रेसिपीमध्ये, तर मला या रेसिपीला काहीतरी शेप द्यायचा होता. मग स्क्वेअर मला पाहिजे होतं. मग ते मला घरात म्हटलं आता पटकन मला काही सापडलं नाही म्हणून माझ्याकडे तेलाची एक बॉटल होती प्लास्टिकची, त्याला मी मधून कट केली आणि ती चौकोनी आकाराची बरोबर होती. त्याचाच मी हा मोल्ड तयार करू. त्याचबरोबर मी ते 3 कोन तयार केलेत. एक ग्रीन कलरचं व्हिप क्रीमचा कोन आहे आणि एक व्हिप क्रीम आहेच आणि तो आपला जो छेना बनवलेला हे असे 3 प्रकारचे मी 3 आपले कोन तयार केलेत. आणि आपला हा हलवा आता मस्त थंड झालेला आहे आणि हे एक ड्रायफ्रूटचं टेक्स्चर आहे, म्हणजे एक क्रंबल म्हणतात. त्याच्यामध्ये काजू बदाम आहेत आणि सुकं खोबऱ्याचे काप असं मस्त फ्राय करून घेतलेलं आहे, म्हणजे थोडंसं तुपावर भाजून घेतलं. त्यानंतर आता आपण या रेसिपीला शेप देत आहोत एक प्रकारचा. आता सुरुवातीला खालचा जो लेअर आहे तो आपण हलवा वापरत आहोत. त्यानंतर सेकंड लेअर आपल्याला याच्यामध्ये जो आपण छेना बनवला होता तो छेना आपण इथे घातलेला आहे सेकंड लेअर आणि तो व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं, म्हणजे एकावर एक असे लेअर व्यवस्थित झाले पाहिजेत अशा पद्धतीने आपण हा पसरवून घ्यायचा. त्यानंतर आपण हलव्यामध्ये तुम्ही पाहिलेच असेल ड्रायफ्रूट्स अजिबात वापरलेले नाही आहेत. मग त्याच्यामध्ये या आपल्या डेझर्टला थोडासा क्रंचीपणा येण्यासाठी मी इथे हे ड्रायफ्रूट्स आणि शिवाय याच्यामध्ये खोबरं आहे ते छान असं भाजलेलं आहे तुपावर, त्यामुळे अगदी क्रिस्पी असं हे टेक्स्चर तयार झालं. ते आपण पूर्णपणे पसरवून घ्यायचं. त्यानंतर थर्ड लेअरला पूर्णपणे वापस हलवा आपण पसरवून घ्यायचा आहे. मस्त असं हे डेझर्ट लागतं, एकदा नक्की ट्राय करा. हलवा पसरवून झाल्यानंतर परत आपण याच्यावरती इथे व्हिप क्रीम मी फेटून घेतलेलं होतं त्याचं लेअर पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने. त्यानंतर परत आपण ड्रायफ्रूट्सचा लेअर टाकायचं आहे. मस्त मधून खाताना अगदी इतकं टेस्ट लागते ना, मधूनच क्रंचीपणा दाखवतो, मधूनच क्रीमी टेक्स्चर लागतं आणि मधूनच एक प्रकारे दुधी हलव्याचा फील येतो. म्हणजे कोणती रेसिपी काय आपल्याला खातोय आणि मस्त डेझर्ट आहे. आणि हे थोडा वेळ सेट होण्यासाठी आपण हे थंड म्हणजे जास्तीत जास्त 10 मिनिटच ठेवायचं फ्रीजमध्ये. त्यानंतर आपण डिमोल्ड करणार आहोत. आता हा आपला लास्टचा जो लेअर आहे तो वरती मी छेना वापरलेला आहे. त्यानंतर याच्यावरती आपण थोडंसं ते ड्रायफ्रूट्सचं वापरून घेऊया, म्हणजे एक प्रकारे क्रिस्पीपणा आला पाहिजे आपल्या या डेझर्टला. त्यासाठी पूर्णपणे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि मी तेच व्हिप क्रीम थोडंसं ग्रीन कलर टाकून क्रीम करून घेतलं, फक्त डेकोरेशन करिता म्हणून. तिथे वरती एक मस्त असा हा गोल तयार करून घ्यायचा आणि त्याच्यावर एखादी चेरी असेल तर चेरी ठेवा. माझ्याकडे चेरी आहे, मी दाखवायला विसरले तुम्हाला. आणि 10 मिनिट फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आता आपण हे लगेच डिमोल्ड करूया. मस्त अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा
आणि जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.